शिंदेच्या सेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावरती हल्ला करण्यात आलाय। संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटनावेळी हा हल्ला झालेला आहे। एका तरुणानं कानाजवळ बुक्का मारला असं अमोल खताळ यांनी सांगितलंय। हल्लेखोर मुला जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतल्याची देखील माहिती मिळाली। म्हणून कोणीतरी युवक आहे तो आला आणि त्यांनी माझ्यावरती कानाच्या तिथं एक बुक्का मारण्याचा प्रयत्न केला। नाही, गेल्या काही दिवसापासून संगमनेर शांत करण्याचा काही जणांचा प्रयत्न सुरू होता। एकनाथराव शिंदे साहेबांची न भूतो न भविष्य अशी एक रॅली आणि सभा मोठी झाली होती। त्यामुळं काही व्यथित झालेल्या लोकांकडून असा कोणाला तरी पुढे काढून हल्ला करण्याचा प्रयत्न असू शकतो, परंतु तो तपासांती आपल्याला त्यावर निष्कर्षावर जाता येईल। पूर्वनियोजितचाच कटाचा भाग असू शकतो। अशा प्रकारचा बॅट हल्ला करून महायुतीच्या आमदारांचा कार्यकर्ता आत्मविश्वास कमी होईल असं काही वाटत असेल कोणाला, तर मला वाटतं तर त्यांचा तो गैरसमज आहे आणि तो गैरसमजसुद्धा दूर करायला वेळ लागणार नाही। पण शेवटी कायदा हातात घेणं उचित नाही। जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती आता पूर्ण करावी आणि दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशा सूचना दिलेल्या आहेत। संगमनेर तर या संदर्भात सत्यजित तांबे यांनी ट्विट केलेलं आहे। आपण पाहूयात त्यांनी नक्की काय ट्विट केलंय। लोकप्रतिनिधीवर कोणत्याही कारणास्तव अशा प्रकारची घटना घडणं हे अत्यंत निंदनीय आहे असं सत्यजित तांबेंनी म्हटलंय। पोलीस प्रशासनानं या प्रकरणाची तातडीनं सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावं ही अपेक्षा असल्याचं सत्यजित तांबेंनी म्हटलंय।